अगो किती वेळ झाला रे. आता बघ मी काय करतोय. माधव, छाया, अरे खेळणं बंद करा. हातपाय तोंड धुवा आणि घराकडे चला. हाय. नायकांच्या वाड्यात माझा जन्म झाला म्हणून नाईक हे नाव लागलं. बाकी अण्णा नाईकांचा मुलगा म्हणून माझ्यात त्यांचा एकही गुण नाही. याला दुर्दैव मी मानत नाही. पण हो, सुदैव एवढंच की इंदुमती नाईक ही माझी आई आहे. लहानपणापासनं अण्णांचा धाक वाटत होता. त्यात आदराचा अंशही नसावा असंच अण्णांचं वागणं होतं. पण कधी त्यांच्या वागण्याला विरोध करायची हिम्मत झाली नाही. काय रे, खैसर जातास? या हैसर घे. ये या बघ माधवा, माका बाहेर जाताना परत असा विचारायचा नाही. कळलं? काय कळलं? बोल. हो हो हो. तशी माधवाची कायच करूची हिम्मत झाली ना. पण माझ्यात हिम्मत होती अण्णांसारखी. त्यांचाच चेडू ना मी. चल बस. छाया हरी मी तुका गोळी झाडतय. अण्णांचा चेडू असय मी. बस बस नाही तर गुन्हा डोक्यात घालीन. छायाला अण्णांसारखं व्हायचं होतं. पण मला या सगळ्यापासून लांब जायचं होतं, मुंबईला. मास्तर काय सांगतात तर नीट ऐकायचा. हा, मोठं होऊस हा ना तुका. मोठोसाठी मुंबईत जायचा लागल. ह्या कोणी सांगितल्या? मास्तर सांगत होते. सर तुमचा काय होणार नाही. मग सगळा सर मोठे होशाल. त्या न कळत्या वयात आईचं नेमकं म्हणणं कळत नव्हतं. पण काहीतरी बिनसलंय कळायचं. हे बिनसणं त्या दिवसांचं नव्हतं. तिचं ना आयुष्यभरासाठी काहीतरी बिनसलं होतं अण्णांमुळे. काय रे, बापूस मेलो तुझं? नाही. मग रडक काय झाला? शाळेतली पोरं चिडवतात. विचारतात गावात तुझी भावंडं किती. परत असो रडत यायचा नाही. अण्णा नायकच हो, झील असस. माधवा मी सांगतोय तर नीट आहे. परत जर कोणी पोरांनी तुका चिडवल्या तर डायरेक्ट अशी कॉलरवर करून सांगायचा, ए गावातली कोण पोरं असत ना सगळी माझी भावंड असत. कोणाच्या बापाची हिम्मत नाही. अगो उदोशे, देवान तोंड दिला म्हणून काय बोलशील तू? हा, पुन्हा काय सांगशील ते का असं काय? या घरात रोजचाच झालेला होता. मी पण कोडग्या झालो. या घरात दोनच पोरा आणि त्यात हयतो माधव म्हणजे निसती गाय. मग हे मस्ती कोण करतला? त्याच्यात तिसरो तवो इलो घरात. आमच्या वाटेची आईची माया घेऊकच इलो होतो. ज्या आईचा हात धरून नाईकवाड्यात इलंय तिचं चेहरो पण नीट आठवत नाही. आठवता तो दिवस ज्या दिवशी आयन माका मिठीत घेतल्या नव्हता आणि सांगितल्यान ती माझी खरी आवस असा. आता मीच तुझी आवस असे. आय म्हण माका, म्हण आय म्हण. नाही, तू आमची आवस असय. वय गो, पण आता ह्यो पण माझो झील हा, तुमचो भाव. मग होता बाई वांगडा कसं इलो? तसं काय म्हणजे ते का ना सांभाळूक दिला. मोठं होई पतूर सांभाळ असं सांगल्या. म्हणजे कृष्णासारख्या? हा, देवकीच्या झिलाचो म्हणजे कृष्णाचो कंस जीव घेणार होतो ना, तो देवकीच्या पोटी जन्मा किलो ही त्याची चूक नव्हती ना. त्याच्या नशिबाची चूक होती, परिस्थितीची चूक होती. मग वासुदेवन त्याका यशोदेकडे दिले आणि मग पुन्हा देवकीकडे दिले ना. मग हे का आम्ही कृष्णच म्हणायचा? दत्ताराम, दत्ता ह्यो तुमचो भाव. ह्याच्या वांगडा रवायचा, ह्याच्या वांगडा खेळायचा. घर गावला, आऊस गावली, भावंडा गावली. पण ज्या बापाच्या शोधात आऊशीचा हात धरून इलेला आहे तो समोर असा पण गावलो नाही. डोळ्यासमोर येत ते फक्त
अण्णा नाईक. सर ये वाहन काढून थैसर ठेव. तिघांची आम्ही 4 भावंड झालो. अभिराम घरातलं शेंडेफळ, सगळ्यांचा लाडका. आम्हाला आतापर्यंत अण्णांच्या वागण्याची, त्यांच्या त्या स्वभावाची सवय झाली होती. घरातल्या ह्या वातावरणाचा अभिरामावरही परिणाम नक्कीच होत असेल ना. राक्षस इलो इलो पळा वाका वाका या घराला राक्षस असा राक्षस. ए बघतास का ओळखतास माका तुझा जीव घे जीव. अण्णांच्या वागण्यामुळे अख्खा घर पळून निघत होता. त्याच्यात अण्णा आणि वच्छीच्या वादाचा विस्तव कायम पेटलेलो. त्याच्यातच वच्छीनं काशीच्या लग्नाची वरात घरासमोर नाचवल्यान त्याच्यात अख्खा घर भरटला गेला. वच्छी दारात इली, माझ्या दारात वरात नाचवल्याने जिती गेली. वच्छे, अण्णा नायकाच्या दारात वरात आणलंस. वरात काय असतात मी दाखवीन अख्ख्या गावात. मी जो निर्णय घेतलाय ताच होतला. सगळी जण बघत राहतील असा लगीन लावणार असे माधवाचा. नाही करायचं होतं मला हे लग्न. मला जी मुलगी आवडते तिच्या सोबतच मला लग्न करायचं होतं. पण अण्णांना सांगायची हिम्मतच नव्हती. हिम्मत करून लग्न नाही करायचं हे सांगितलंही. पण मुलाला कधीही समजून घेऊ न शकलेल्या अण्णांचं मी खूप विचित्र रूप पाहिलं. त्या दिवशी बिभत्स बाप दिसला मला. ठीक आहे अण्णा रवान दे. चॉकलेट खाऊक दिले नाही. आज जा. आज काय वास घ्या. नाही लग्न करायचं नाही म्हणताय. अहो काय हे काय करता. मला जाऊ द्या हायच ना. हे घ्या तुमचे पैसे घ्या. माका या लगीन खरंच करूचं नाही हो. पण अण्णांका समजवू कसं. मी तुमच्या हात जोडतोय हो. तुम्ही तरी माका समजून घ्या हो. दुसऱ्या दिवशी माधव घरातून गेलो. माधवा लय शोधले पण नाही सापडलो. आणि सापडलो तो माधव ह्या आधी कधीच बघितलेलो नाही. माधवा ए माधवा माका या लगीन करूचं नाही. अरे पण असं झाला काय. कित्यानं लगीन करूच तुका. माझा एका पोरीवर प्रेम असं आहे. तिच्याशी लगीन करूच असं आहे. या बघ गप्र या बघ मी काय सांगताय ऐक. या बघ तुका वयात टाच होईत. मी तुका वया त्या पोरीशी लगीन लावून देईन. एका आरती झाला तर बराच झाला म्हणून मी आईचो पण तो लाडको त्याच्यासाठी कंबर कोसून उभी राहिली. पण नंतर आईनच त्या पोरी घरचो रस्तो दाखवल्या. माझो पोरगो चांगलो हा. तू पण चांगली असस. रंगारूपान चांगली असस तू. पण आता हैसून सरळ घराकडे जायचा. परत मागे या वाटेवर यायचा नाही. ह्या लगीन होऊचा नाही. ह्या घरासमोर इल्यावर मी हैसर त्या गावात त्या घरात नाही राहू शकत आहे. खय जातलस तू. मुंबई. मी मुंबईचा रस्ता धरला होता. मला वाटलं माझ्या जाण्यानंतर सगळं प्रकरण संपेल. पण अण्णा त्यांचा हट्ट धरून होते. अण्णा येवा
यो माझो झेल दत्ता. पोरीक बोलवा. सरिता, दत्ता, ही तुझी बाईल आणि यो तुझो हो दत्ता. तळपायाची आग मस्तकात गेली होती. माधव या सगळ्यातून सुटलो होतो, पण अण्णांनी त्याच्या गळ्यातली असार माझ्या गळ्यात बांधल्यानी. गुराक आणि गड्यात फक्त राबायचं असता, निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना नसताच. मग काय रवलंय मांडवात उभो. सरिता या घरात इला, घरातली सून तसा दिसाक शांत होता, पण माका कळान चुकला. ह्या काय गप बसणाऱ्यातला नाही, सासऱ्याक बरा पोरा नुरताला. अहो, तुम्ही दत्ता थांबूक सांगा, कसं करता बघा. त्याची तीच लायकी हा, गुरासारखी राबूची. आतापर्यंत ना राबवतच इला तेंका. हातात बुका दिला असतात ना तर ही येईल नसती. सरिताचं काय अगदी चुकत नव्हतं, पण बोलून काय फरक पडणार नव्हतोच. उगाच ईशाची परीक्षा किती आहे. अण्णांच्या अंगात ईश भरलेला होता. किती जण मेली ह्या ईशान, अण्णांनी मारलेनी. किती जणांका जित्ता मारलेनी, किती जणांका जितेपणी मारलेनी. त्याच्यातलो एक जित्तो मुडदो मी होत घरात वावरणार. सोडा माका, सोडा अण्णा. काय करेल अण्णा सोडा माका. राजग्याक आणि माका कायमचा लांब केल्यानी अण्णांनी. माझं लग्न लावून दिलेनी. त्या सौभाग्य एकाच दिवसाचा. या वाऱ्यावर सोडलेल्या पोराबरोबर लगीन केलं ना, त्याच आमचा चुकला. जीवाची पर्वा करीत बसलो आम्ही. अगो माझी जिलात मारण्यापेक्षा तू नाही कशात पेलो. ज्या अण्णांसारख्या होक बघी होते मी, त्याच अण्णांनी माका जितेपणी मारलेनी. रखातो आहे ना तुमका, ठेवा मारा माका. जीव घेवा माझो, ठेवा. माझ्या जाण्याने काहीच बदललेलं नव्हतं. दत्ताने त्याच्या परीने होईल तेवढं घर सांभाळलं होतं. छायाचं आयुष्य थांबल्यागत झालं होतं. अभिरामला बोर्डिंगला पाठवलं होतं. अण्णांवर ह्या सगळ्याचा काही एक परिणाम झाला नव्हता. परिणाम झालाच होता तर तो आईवर. ज्या घराची, ज्या मुलांची तिने काळजी घेतली होती, त्याची ही अवस्था तिला बघवत नव्हती. शिवाय अण्णांचं वागणं, सगळ्या मर्यादा त्यांनी ओलांडल्या होत्या. ह्या पाणी बाजूचा असा, पण रक्ताच्या नात्यातल्या पुरुषानच बाजूचा. आणि आता रक्ताच्या नात्यातले तुम्हीच असाच. जा करूच आता केलंय, आता टंका पिटू नको. या माझा चेडू असंही म्हणा. तरी सरितान मग कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी माझं तोंड बंद ठेवलंय. कारण हा एक अजून हे एक धक्को सहन झालो नसतो. सुषमाच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च करेन, पण तुम्ही हे गाव सोडून जा. कुठे जाऊ मी? आणि तू अण्णांना ओळखतोस ना, माझ्यापेक्षा अधिकच. तुला वाटतं ते मला या गावातून जाऊ देतील? काहीही होणार नाही. तुम्ही फक्त इथून माझ्यासोबत मुंबईला चला. काय? पण नशिबाने साथ दिली नाही मलाही आणि पाटणकर बाईंना. अण्णा, माधवाचा हे वागणं कोणाकच पटलेला नव्हता. दुसरीकडे आईक ह्याच्यातला काहीच काळात दिवसा नव्हता.
पण कोंबो कितीही झाकलो म्हणा नारूचा नव्हता काय. पाटणकर बाई दारात इली. ही तीच पाटणकर बाई होती जी राजग्याची लगीन करूचो विचार केलाय तेव्हा माझ्या मागे ठामपणान उभी राहिली होती. पण आज त्याच्या मागचो तिचो स्वार्थ उघड्यावर पडलो होतो. या घरात येऊचा होता तिका, पण घरात येऊक मिळालं नाही तर तिनं वाड्यासमोर आपल्या पांढऱ्या कपडाचो संसार मांडल्यात आणि माझ्या बापाशी तिच्या नादात स्वतःच्या संसारात आग लावल्यात. पाटणकर बाईंनी पण खूप सोसलं होतं अण्णांमुळे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्नही केला. अण्णांनी सगळ्या वाटा बंद केल्या, पण आता मात्र पाटणकर बाईंनी धरलेल्या वाटेला परतीचा प्रवास नव्हता. माधवाक अण्णांमुळे गाव सोडूचं लागलं. आई गप रवली. दत्ताच्या लेखात अण्णा बाहेर काढूक बघी होते. आई गप रवली. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलेली अण्णांनी आय काही एक बोलाक नाही. पण आता सगळा हिला होता तर तिच्या अस्तित्वावर आता गप रवान कसा चालताला. ह्याच्या पुढे ह्या घरात रवाचा असत तर ह्या घराचे नियम पाळूचे लागत. माझे अटी मान्य करूचे लागतील आणि ते अटी मान्य असाल तरच ही लक्ष्मण रेषा ओलांडा. नाही जमत असात तर इलाच थैसर जाऊ शकता. माझा घर सांभाळू मी समर्थ समर्थ समर्थ. गरज होती या सगळ्याची. आयान कंबर कसून उभी राहायची. रवली उभी ती. पण सगळाच उसना होता. वादळापूर्वीची शांतता होती. वादळ खैसून येणार हे माहीत होता, पण त्याचा रूप आणि वेळ काळ नव्हती. हे बघा, मी तुम्हाला या आधीच सांगितलं होतं, मी जी तुम्हाला मदत करतोय ती निव्वळ आणि निव्वळ माझ्या आईसाठी. पण आता जे काही तुम्ही पाऊल उचलताय त्यामुळे माझ्या आईला जर त्रास होणार असेल तर मी शांत बसणार नाही. आज मी तुम्हाला विनंती करतोय, नंतर करणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा विचार बदला. तुझ्या वडिलांनी माझे सगळे परतीचे डोर कापलेत. त्यामुळे आता माझ्या नशिबात जे आहे ना त्याचा योग्य वापर करणार आहे मी. माधव अचानक मुंबईत परत गेलो. कित्या गेलो तर काय कळलेलं नाही, पण नक्कीच असा काहीतरी होता जाता सांगू बघत होतो. हो हो, सांगायचं होतं, पण माझ्यात नव्हती हिंमत. मी नाही आईला आणखीन खचलेला बघू शकत. मला वाटलेलं मोठा मुलगा म्हणून मी काहीतरी करू शकेन या घरासाठी, आईसाठी, पण नाही माझ्यात हिंमत. आता तर कोणाच्यातच हिंमत नाही घरात येणाऱ्या अनिष्ट टाळूची. अण्णांची पापा आता अख्ख्या वाड्यात भोगूक लागतले. आजकाल कानात वारो घोंगावता. येणाऱ्या वादळाची सुरुवात असा. वादळात घरात घुसूक जास्त वेळ नाही लागायचो.